सही केलेली आयडी घाला काय सागर चालेल मला बोला निघाले येतोय का आयडी पक्षाचे प्रमुख नेते राजसाहेब आज ठाण्यामध्ये येत आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका देखील समोर पाहतात. सन्माननीय राजसाहेब आम्हाला कार्यकर्त्यांना भेटायला येत आहेत, आमच्याजवळ सुसंवाद साधणार आहेत. विषय कुठला नाही आहे, ते प्रत्येक शहराला भेट देत आहेत, त्याप्रमाणे ते येतात. हा बंद महानगरपालिका निवडणुका पाहता या भेटीकडे या संवादाकडे वेगळ्या लोकांनी अरे आमचे साहेब पक्षप्रमुख आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला येणारच ना, ते भेटायला येतात. आमचं राजसाहेब आता टॉनिक आहे, साहेब आज आम्हाला भेटून गेल्यावर आमचा काम करण्याचा उत्साह वाढेल, आम्ही काम आणखीन जोशात करू. साहेब येतात आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्या फक्त कार्यकर्त्यांजवळ सुसंवाद साधणार आहेत, आमच्याजवळ गप्पा मारणार आहेत, आमच्याकडून हे करून घेतील तुम्ही काय केलं इथे, काय तुमच्या अपेक्षा आहेत, काय आहेत. जे साहेब विचारतील ते आमच्यासाठी आनंद आहे. प्रत्येक पदाधिकारी आज खुश आहे की राजसाहेब माझ्याजवळ बोलणार आहेत, हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांचा कसा कल दिसतोय महानगरपालिका निवडणुकीत? ते काही असो, सन्मान्य राजसाहेब कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी येत आहेत, एवढंच नक्की. ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या, मुंबईमध्ये सुद्धा असे गटाध्यक्षापासून उपशाखाध्यक्षापासून सगळ्यांचे मेळावे मुंबईच्या शाखाध्यक्षापासून सगळ्यांचे झाले. त्याची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेली आहे साहेबांनी. आणि मला असं वाटतं की मुंबईचं झाल्या आता ठाण्यात मुख्य पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून तसंच संघटना बांधणी खालपर्यंत महानगरपालिकेचं आता एकंदर मतदार तपासणी या सगळ्याच गोष्टींचा उहापोह हल्ली तुम्हाला माहिती आहे सगळीकडे होतोय. तर सतर्क राहण्यासाठी आणि संपूर्णपणे खालपर्यंत ती यंत्रणा पुन्हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशी राबवायची याविषयीचा आज मेळावा आहे. तर शिवसेनेचा बालेकिल्ला धर्मेंद्र ठाणे जिल्हा हे ब्रीदवाक्य होतं आणि एखादी शिवसेना कुठली शिवसेना शिवसेने हा बालेकिल्ला होता, आता ब्रीदवाक्य होतं आणि आता तोच बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याकरता दोन्ही ठाकरे बंधू तयारीला लागलेत. मला असं वाटतं की दोन ठाकरे बंधूंविषयी मी बोलणं हे योग्य ठरणार नाही. मी त्यासाठी लहान कार्यकर्ता आहे. त्याविषयीचा निर्णय आज ज्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे, ज्या पद्धतीच्या भेटी होत आहेत त्यावरून तुम्ही सगळे निष्कर्ष काढतात. पण अजूनही युतीची कुठलीही अधिकृत घोषणा झाली नाही किंवा अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य माननीय राजसाहेबांकडनं किंवा माननीय उद्धव साहेबांकडनं आलेलं नाही. मला असं वाटतं ती घोषणा जेव्हा व्हायची तेव्हा ते दोघं बंधू करतील.